नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपला सब्जेक्ट आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आपण महाराष्ट्र सेट या एक्झामसाठी किंवा LLB स्टुडंटसाठी फ्रीमध्ये मराठी लँग्वेजमधून कन्सेप्ट बद्दल व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर आजचा आपला टॉपिक आहे किंवा सब्जेक्ट आहे द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आणि त्यामधील सबपार्ट प्रियांबल, प्रस्तावना, संविधानाची प्रस्तावना. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संविधानाच्या प्रस्तावनेबद्दलची इन शॉर्टमध्ये डीपमध्ये माहिती, त्यानंतर त्या संबंधीच्या केस लॉ आणि प्रियांबल बद्दल एक्सपर्टनी किंवा पॉलिटिकल थिंकर्सनी दिलेलं ओपिनियन या संबंधी जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा प्रियांबलचा स्ट्रक्चर. तर प्रियांबलमध्ये शब्द आहेत सॉवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. तर यामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ पाहून घेऊया. सॉवरिन, सॉवरिन म्हणजे इंडिया ही सॉवरिन कंट्री आहे, सार्वभौम आहे. त्यामध्ये दोन टाईप आहेत, इंटरनल सॉवरिनिटी, एक्सटर्नल सॉवरिनिटी. इंटरनल सॉवरिनिटी म्हणजे भारताच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये दुसरा देश हस्तक्षेप करू शकत नाही. आणि एक्सटर्नल सॉवरिनिटी, बाह्य सार्वभौमत्व, म्हणजे भारत जर एखाद्या दुसऱ्या देशासोबत संबंध प्रस्थापित करत असेल तर तो करायचा की नाही हा तिसरा देश ठरवू शकत नाही किंवा रिस्ट्रिक्शन आणू शकत नाही, रोखू शकत नाही किंवा संबंध आणा म्हणून कंपल्शन पण करू शकत नाही. भारत हा इंडिपेंडेंटली त्याचे डिसिजन घेऊ शकतो दुसऱ्यांसोबत संबंध प्रस्थापित करण्यासाठी. त्यानंतर सोशलिस्ट, भारताने सोशलिस्ट पॅटर्न ऑफ गव्हर्नन्स अडॉप्ट केलेला आहे. सर्व सिटिझनचं भलं व्हावं हा त्याचा मागचा उद्देश आहे. त्यानंतर सेक्युलर, इंडिया ही सेक्युलर कंट्री. भारताचं सरकार किंवा इंडियन गव्हर्नमेंट कोणत्याही पर्टिक्युलर धर्माला आपला देशाचा धर्म म्हणून डिक्लेअर करणार नाही किंवा कोणत्याही एका पर्टिक्युलर धर्माच्या फेवरमध्ये तो डिसिजन घेणार नाही. तर ह्याचे दोन शब्द आहेत सोशलिस्ट आणि सेक्युलर. हे 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे डेमोक्रॅटिक. डेमोक्रॅटिक म्हणजे भारतामध्ये लोकशाही सरकार आहे, त्यामध्ये स्पेसिफिकली पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, संसदीय लोकशाही आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हेच भारतावरती राज्य करतील. त्यानंतर रिपब्लिक, भारत हे गणराज्य आहे, यामध्ये लोकांनी निवडून दिलेलेच लोकप्रतिनिधी राज्य करतील. इंग्लंड सारखं एखाद्या घराण्याचे लोकप्रतिनिधी किंवा दुसऱ्या एखाद्या जर्मनी किंवा चीन सारखं हुकुमशहा राज्य करणार नाहीत किंवा एखाद्या राज्याची वंशावळ राज्य करणार नाही. लोकांनाच हक्क आहे त्यांचा राज्यकर्ता निवडण्याचा. तर लक्षात ठेवा, सॉवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक हा तुम्हाला सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. सॉवरिन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक. यामध्ये महत्वाचं सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन वर्ड्स 42nd अमेंडमेंट 1976 ने ऍड केलेले आहेत. कधी कधी इयर मध्ये सुद्धा कन्फ्युजन करतात. 46 अमेंडमेंट 1974, 44 अमेंडमेंट 1972 असे चार ऑप्शन दिलेले असतात. तर यासाठी एक ट्रिक आहे. 42nd अमेंडमेंट 1976 कशी लक्षात ठेवायची, 4+2 6 म्हणून 42वी घटना दुरुस्ती 1976 रोजी 4+2 6. त्यानंतर ही जी प्रियांबल आहे, ही प्रियांबल इज ओनली फॉर सिटीजन्स ऍप्लिकेबल आहे. ही प्रियांबल फक्त भारताच्या नागरिकांना उद्देशून बनवलेली आहे, ओनली फॉर सिटीजन्स. त्यानंतर काही बेसिक कन्सेप्ट आहेत, त्यामध्ये जस्टिस, न्याय, कोणता कोणता, सोशल, इकॉनॉमिक, पॉलिटिकल. तर भारतामध्ये न्याय हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय दिला जावा असं प्रियांबल सांगते. तर सोशल जस्टिससाठी वेगवेगळे कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये. त्यानंतर इकॉनॉमिक जस्टिससाठी सुद्धा आहेत की नो कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ इन हँड्स ऑफ फ्यू पीपल, अशा प्रकारचे प्रोव्हिजन आहेत. आणि पॉलिटिकल जस्टिस सुद्धा दिलेलं आहे, लोकांना निवडणुकीमध्ये उभा राहून देशाचं लोकप्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे, नागरिकांना आपले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार आहे, तो दिलेला आहे पॉलिटिकल जस्टिस. त्यानंतर लिबर्टी, स्वातंत्र्य कशाचं, थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप. तर हे स्वातंत्र्य कशाचं, विचार, भावना व्यक्त करण्याचं, श्रद्धा ठेवण्याचं आणि स्वतःच्या धर्माबद्दलचं भावना किंवा फॉलो करण्याचं. तर हे सुद्धा दिलेलं आहे. फंडामेंटल राईट मध्ये
रिलिजियस राईट दिलेले आहेत, त्यानुसार हे प्रिॲम्बल त्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. त्यानंतर इक्वॅलिटी. इक्वॅलिटी कशाची? स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी, दर्जा आणि संधीची समानता. तर स्टेटसची इक्वॅलिटी आहेच, कारण आर्टिकल 14 सांगतं कुणालाही डिस्क्रिमिनेट केलं जाऊ नये. ऑल आर इक्वल बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण ते पाहिलेलंच आहे, तुम्ही पाहू शकता. राईट टू इक्वॅलिटी संबंधीचे एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे. तर सर्वांना स्टेटस समान दिलेला आहे, इक्वॅलिटी. आता ऑपॉर्च्युनिटी, संधी पण समान दिली पाहिजे. तर आर्टिकल 16 मध्ये ही संधी समान दिलेली आहे. आर्टिकल 15 मध्ये पण दिलेली आहे. त्यामध्ये महिला, बॅकवर्ड क्लासेस, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, SC BC, नंतर एक्सटर्नली आता ऍड केलेलं EWS, ह्या सर्वांना समान संधी दिलेली आहे. ती सुद्धा प्रिॲम्बल मधूनच रिफ्लेक्ट झालेली आहे. त्यानंतर फ्रॅटर्निटी, बंधुता. बंधुता कशाची? डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल आणि युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ नेशन. तर त्या व्यक्तीची प्रतिष्ठा जपली पाहिजे, त्याबरोबरच राष्ट्राची एकात्मता आणि एकता सुद्धा बाधित झाली नाही पाहिजे. तर हिची इंटिग्रिटी शब्द आहे, तो शब्द सुद्धा 42nd अमेंडमेंट 1976 ने ऍड केलेला आहे. हे 3 शब्द, सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी, हे 3 शब्द 42nd अमेंडमेंट 1976 ने ऍड केलेले आहेत. महाराष्ट्र सेट 2023 आणि UGC नेट 2022 ह्या 2 एक्झाम मध्ये हा शब्द बद्दल क्वेश्चन विचारलाय, की एकदा विचारलं सेक्युलर हा शब्द कोणत्या अमेंडमेंटने ऍड झाला, तर 42nd अमेंडमेंट 1976. त्यानंतर विचारलं इंटिग्रिटी हा शब्द कोणत्या अमेंडमेंटने ऍड झाला, तर 42nd अमेंडमेंट 1976. त्यानंतर आता जी रिसेंटली UGC नेट डिसेंबर 2025 झाली, त्यामध्ये हा सिक्वेन्स विचारला होता, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी. अल्टून पाल्टून शब्द दिले होते ऑप्शन मध्ये आणि ह्याचा सिक्वेन्स लावायचा होता, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. तर यामध्ये आता जी येणारी महाराष्ट्र सेट आहे, जनरली मेच्या पहिल्या वीक मध्ये होईल, मे 2026. तर त्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो, सिक्वेन्स लावा, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी. लास्टली त्यानंतर सांगू इच्छितो, आपली जी प्रिॲम्बल आहे ती प्रिॲम्बल अडॉप्ट केली 26 नोव्हेंबर 1949 रोजी. आणि इथं तुम्हाला जम्बलिंग होऊ शकतं, 26 नोव्हेंबर 1949 आणि 26 जानेवारी 1950. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी प्रिॲम्बल अडॉप्ट केलेली आहे आणि 26 जानेवारी 1950 रोजी कॉन्स्टिट्यूशनची एन्फोर्समेंट चालू झालेलं आहे, कॉन्स्टिट्यूशन अंमलात आलेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला कॉन्स्टिट्यूशन किंवा प्रिॲम्बल ही अडॉप्ट केलेली आहे आणि एन्फोर्समेंट, संविधान अंमलात कधी आलं, 26 जानेवारी 1950. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे की या संबंधीच्या काही केस लॉ आहेत, की प्रिॲम्बल हा भारतीय संविधानाचा घटक आहे किंवा नाही. आणि ह्या प्रिॲम्बल बद्दल काही थिंकर्सनी, पॉलिटिकल थिंकर्सनी त्यांचे व्ह्यू मांडलेले आहेत. तर काही लिडिंग केस लॉ प्रिॲम्बल संबंधीच्या. पहिली आहे रिबेरबारी केस. तर या केसमध्ये सांगितलं, प्रिॲम्बल इज नॉट पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन, प्रस्तावना ही संविधानाचा भाग नाही, असं रिबेरबारीच्या केस लॉ मध्ये सुप्रीम कोर्टने डिसिजन दिलं. तर नेक्स्ट केस लॉ आहे केशवानंद भारती केस. तर या केसमध्ये सांगितलं, प्रिॲम्बल इज पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि अजून एक सांगितलं, प्रिॲम्बल कॅन बी अमेंडेड. तर प्रिॲम्बल इज पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आणि प्रिॲम्बल कॅन बी अमेंडेड हे केशवानंद भारतीच्या केसमध्ये सांगितलं. आणि लास्टली SR बोम्मई केस. तर या केसमध्ये सुप्रीम कोर्टने डिसिजन दिला की प्रिॲम्बल इज इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची प्रस्ताविका ही हा संविधानाचा अंतर्गत गाभा आहे किंवा अंतर्गत भाग आहे. तर ह्या होत्या 3 केस लॉ. आता काही पॉलिटिकल थिंकर्सचे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रिॲम्बल संबंधीचे ओपिनियन हे पाहणार आहोत. तर पहिल्यांदा हा जो प्रिॲम्बलची जी स्टार्टिंग होते, सुरुवात होते, आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. तर त्याचे वी द पीपल ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन मधून इन्स्पायरेशन घेऊन घेतलेली आहे. हा जो क्वेश्चन होता वी द पीपल हा कोणत्या कॉन्स्टिट्यूशन मधून इन्स्पायरेशन घेऊन घेतलेला आहे, तो UGC नेटच्या एक्झाम मध्ये 2022 साली विचारलेला आहे. त्यानंतर आहेत पॉलिटिकल थिंकर्सचे व्ह्यूज पाहूया. पहिले आहेत थिंकर KM मुन्शी. तर KM मुन्शी यांनी
असं स्टेटमेंट दिलेलं आहे की प्रियांबल इज हॉरोस्कोप ऑफ सॉव्हरीन अथॉरिटी. तर प्रियांबल हे सॉव्हरीन अथॉरिटीचं भविष्य आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवायची ट्रिक आहे, मुंशी, आपण एखाद्या मुंशीकडे जातो, तो भविष्य बघतो आपलं, तर मुंशी हॉरोस्कोप, मुंशी हॉरोस्कोप हे लक्षात ठेवायची ट्रिक आहे. त्यानंतर सेकंड थिंकर नानी पालखीवाला. तर नानी पालखीवाला सरांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की प्रियांबल इज द आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर प्रियांबल हे कॉन्स्टिट्यूशनचं ओळखपत्र आहे. ह्याची एक ट्रिक आहे, समजा तुम्हाला पालखीमध्ये बसायचं आहे तर आयडेंटिटी कार्ड दाखवून बसा पालखीमध्ये. पालखीवाला मधलं पालखी आणि आयडेंटिटी कार्ड. पालखीवाला सरांनी काय सांगितलं, आयडेंटिटी कार्ड, पालखीमध्ये आयडेंटिटी कार्ड दाखवून बसा, ही ट्रिक. त्यानंतर नेक्स्ट आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिदायतुल्लाह. तर त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे प्रियांबल इज सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. तर हे कसं लक्षात ठेवायचं, हिदायतुल्लाह सरांचं हर्ट असं निमणूक तयार करायचं, हर्ट आणि सोल. हर्ट आणि सोलचं रिलेशन असतं, हर्ट फॉर हिदायतुल्लाह सर आणि सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर हे हिदायतुल्लाह यांनी सांगितलेलं आहे प्रियांबल इज सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर जस्टिस कृष्णा अय्यर. तर कृष्णा अय्यर सरांनी काय स्टेटमेंट दिलेलं आहे, प्रियांबल इज अवर कॉन्स्टिट्यूशन एक्सप्रेसेस व्हॉट वी हॅड थॉट अँड ड्रीमड सो लॉंग. तर हे कसं लक्षात ठेवायचं, जे कृष्ण भगवान होते त्यांचं अजून पण नाव घेतलं जातं, ते लॉंग पिरियडसाठी आपण त्याला स्मरणात ठेवलेलं आहे. कृष्ण तो डरमेंट सो लॉंग, लॉंग पिरियड असं लक्षात ठेवायच्या ट्रिक्स आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं प्रियांबलचे कंटेंट्स, प्रियांबलमध्ये किती वेळा अमेंडमेंट झाली, कोणते वर्ड हे अमेंड झाले, कितव्या अमेंडमेंटने ते वर्ड ऍड करण्यात आले, इन्सर्ट करण्यात आले, प्रत्येक फीचरचं डिटेल एक्सप्लेनेशन, त्यानंतर कोणत्या केस लॉ मध्ये प्रियांबल हा पार्ट आहे आणि पार्ट नाही हे पाहिलं, आणि लास्टली विथ द पीपल हा कन्सेप्ट कोणत्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये बॉरो केली आणि आपल्या प्रियांबलला कॉन्स्टिट्यूशन संबंधी पॉलिटिकल थिंकर्सचे किंवा ज्युरिस्टचे व्ह्यू हे आपण पाहिलं. तर हा होता छोटासा व्हिडिओ. धन्यवाद.